हॅलो नमस्कार, मी माझ्या गोडताई आणि मैत्रिणींचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। मनापासून अगदी हृदयातून सर्व माझ्या यूट्यूब परिवाराला श्री स्वामी समर्थ। तर मित्रमैत्रिणींनो, आजचा आपला व्हिडिओ असा आहे की नवरात्रीच्या आधी आपल्याला घरी कुलदेवीच्या सेवेसाठी अतिशय महत्त्वाच्या काही वस्तू आणायच्या आहे। तर त्या कोणत्या वस्तू आपल्याला आणायच्या आहे? ती छोट्या छोट्या वस्तू आहे आणि काही मोठ्याही आहे, परंतु आपल्याला ज्या परवडेल त्या आपल्याला अवश्य आपल्या आई भगवतीसाठी आपल्याला खरेदी करून आणायच्या आहे। तर बघा, 3 ऑक्टोबर पासून शारदीय नवरात्री उत्सवाला सुरुवात होत आहे। या काळात आपल्याला आपल्या आई भगवतीची आपल्याकडनं जेवढी जास्तीत जास्त सेवा होईल याचा प्रयत्न सर्व भक्तांनी आवर्जून करायचा आहे। आता तुम्ही आपल्या घरामध्ये घटस्थापना करत असाल किंवा करत नसाल, पण अखंड दिवा लावायचा आहे। आता स्त्रिया नवरात्रीमध्ये आपल्याकडनं होईल तेवढी सेवा करण्याचा प्रयत्न प्रत्येक स्त्री महिला माझ्या ताई मैत्रिणी करतातच, पण नवरात्री सुरू होण्या अगोदर तुमच्या घरात काही विशेष महत्त्वाच्या देवांच्या वस्तू आणायच्या आहे। तर कोणत्या वस्तू आपल्याला नवरात्रीच्या आधी आणायच्या आहे? आणि आता तुम्ही म्हणाल की पितृपक्ष सुरू आहे, ह्या वस्तू खरेदी करून आणल्या तर चालतात का? कारण पितृपक्षामध्ये आपण कोणत्याही वस्तूंची किंवा शुभ कार्यांची किंवा कपड्यांची खरेदी आपण करत नाही। तर मग या वस्तू आपण खरेदी कराव्या का? तर हो, नक्कीच आपण या वस्तूंची खरेदी करून घरामध्ये आणून ठेवू शकतो, कारण आपण ह्या वस्तू देवांच्या सेवेसाठी आणणार आहोत, आपल्या हौसीसाठी मौजेसाठी किंवा आपण अशा गोष्टीसाठी आपण ह्या वस्तू काही आणणार नाही आहोत। याचा सकारात्मक प्रभाव आपल्या घरामध्ये पडला जातो, त्यामुळे आपण या वस्तू जरी पितृपक्षामध्ये खरेदी केल्या तरीही काही हरकत नाही, पण या वस्तू नवरात्रीमध्येच आपण योग्य त्या ठिकाणी वस्तू ठेवायच्या आहे। कोणत्या वस्तू आपल्याला खरेदी करून आणायच्या आहे याविषयीची संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा। चॅनलवरती तुम्ही जर हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा, त्यामुळे मी जेव्हा कधी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तर सर्वात अगोदर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि तुमचा एकही व्हिडिओ मिस होणार नाही। नवरात्रीमध्ये प्रत्येकाच्या घरामध्ये घटस्थापना केली जात असते आणि प्रत्येकाच्या घरामध्ये आई भगवतीचा संचार होतो। त्याचबरोबर आई भगवतीच्या येण्याने आपल्या घराला शोभा येऊन एक प्रसन्न वातावरण तयार होतं। तसेच 9 दिवसांमध्ये जे असे काही उपाय आहेत ते केल्याने घरातील आर्थिक अडीअडचणी समस्या नष्ट होऊन जातात। घटस्थापना आणि दसऱ्यांच्या या शुभ मुहूर्तावरती मोठी खरेदी करण्यालाही खूप महत्त्व दिलं जातं, कारण या दिवशी आपण आणलेल्या किंवा खरेदी करण्याला केलेल्या सर्व गोष्टी फलदायी ठरतात। पण आणलेल्या वस्तू किंवा आपण जे काही घेतो तर त्या सर्व गोष्टी फलदायी ठरत असतात, हे तर आपण सर्वांनाच माहीत देखील आहे। पण नवरात्रीच्या अगोदर आपण या वस्तू का आणायच्या आहेत? तर वेळेवरती आपल्याला त्या वस्तू कधी कधी आणायच्या आहे, तर त्या वेळेवरती आपल्याला कधी कधी मिळत नसतात आणि म्हणतो की मी हे अगोदरच, आपण म्हणतो ना की मी जर हे अगोदरच केलं असतं किंवा आणून ठेवलं असतं तर बरं झालं असतं। त्यामुळे नवरात्रीची तयारी आपण अगोदरच करून ठेवायची आहे, जेणेकरून आपल्याला सेवेमध्ये कोणतीही अडचण येणार नाही। नवरात्रीच्या आधीच घरामध्ये जी सगळ्यात पहिली वस्तू आपण आणायची आहे तर आपल्या कुलदेवीची मूर्ती किंवा टाक किंवा फोटो आपल्याला आणायचा आहे, कारण नवरात्रीत आई भगवतीचा प्रवेश आपल्या घरामध्ये होतो आणि तो कायमस्वरूपी आपल्या घरामध्ये राहावा यासाठी अनेक जण देवीची मूर्ती, फोटो किंवा टाक घरामध्ये आणतात आणि संपूर्ण 9 दिवस त्या मूर्तींचं पूजन सेवा करून वर्षभर आपल्या देवघरामध्ये स्थापन करतो। कारण जेव्हा आपल्या कुलदेवीची सेवा आपल्या हातून घडते, आपण सेवा करतो, तेव्हा तिची कृपादृष्टी कायम आपल्यावर कुटुंबावरती राहते आणि घरामध्ये कायम सुख शांती समृद्धी येते। त्यानंतरची दुसरी वस्तू म्हणजे ती आपल्या सर्वांच्या घरामध्ये असावी। नवरात्रीमध्ये आई भगवतीची 9 रूपांची पूजा केली जाते,
तर या 9 रूपांमध्ये माता लक्ष्मीचं एक रूप आहे। तर यासाठी आपल्याला माता लक्ष्मीची पावलं आणायची आहे। आता ज्यांना शक्य असेल त्यांनी चांदीची आणू शकता किंवा पंचधातूची किंवा पितळीचीही तांब्याचीही भेटतात किंवा पितळेचीही भेटतात, तर आपण तीही आणू शकतो। माता लक्ष्मीची पावलं कोणत्याही सोनाराकडे तुम्हाला मिळून जातील। ही पावलं आणल्यानंतर घटस्थापनेच्या पहिल्या दिवशी आपल्याला आपल्या उंबऱ्यावरती लक्ष्मीची पावलं लावायची आहे। दोन्हीही कडनं ही पावलं लावल्याने आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीचं आगमन होऊन घरामध्ये कायम सुख समृद्धी राहते आणि घरामध्ये आपल्याला कशाचीही उणीव कमतरता चणचण आपल्याला पडत नाही। परंतु ही पावलं लावल्यावरती आपण त्यांची नित्यपूजा करणं देखील तेवढंच गरजेचं आहे। त्यानंतरची वस्तू म्हणजे कवड्याचं तोरण, कारण आपल्या मुख्य प्रवेशद्वाराला आपण आंब्याच्या पानांचं तोरण लावत असतो। तर त्या आंब्याच्या पानाच्या तोरणा इतकंच महत्त्व या कवडीच्या तोरणालाही दिलं जातं। कवडी ही माता लक्ष्मीला अत्यंत आवडीची आणि प्रिय वस्तू आहे, त्यामुळे आपल्या मुख्य दरवाजाला हे कवड्याचं तोरण आपल्याला लावायचं आहे आणि हे आपण आधीच आणून ठेवायचं आहे, कारण आता बऱ्याच वेळा आपल्याला स्वामींच्या केंद्रामध्येही हे तोरण आपल्याला मिळत नसतं। त्यासाठी आपण अगोदर आता सर्वच महिला स्त्रिया घेत असतात, कारण आता सर्वांनाच आतुरता असते की माता लक्ष्मी आई भगवती आपल्या घरी येणार आहे, म्हणून आपण आपलं घर स्वच्छ करावं, सजवावं असं प्रत्येकांनाच वाटत असतं। हे आपण आधीच आणून ठेवायचं आहे आणि नवरात्री उत्सवांच्या पहिल्या दिवशी आपल्याला हे कवड्यांचं तोरण आपल्या दारावरती लावायचं आहे। त्याचबरोबर ज्यांनी देवघरामध्ये कवड्यांची स्थापना केलेली नसेल त्यांनी घटस्थापनेच्या पहिल्या दिवशी आपल्याला 5 किंवा 7 कवड्या, त्या कवड्या आपल्याला पिवळ्या घ्यायच्या आहे। त्या आपल्याला घरी आणल्यानंतर गंगाजलने किंवा थोडंसं साध्या पाण्यामध्ये गुलाबजल टाकून आपल्याला धुवून घ्यायचं आहे। त्यानंतर एका प्लेटमध्ये आपल्याला तांदूळ ठेवायचे आहे अखंड, त्यावरती हळदी कुंकू टाकायचं आणि त्या 5 किंवा 7 कवड्या आपल्याला आपल्या देवघरामध्ये स्थापन करायच्या आहे। त्यानंतर महत्त्वाची वस्तू म्हणजे श्रीयंत्र। तर श्रीयंत्र हे माता लक्ष्मीचं आसन मानलं जातं आणि हे श्रीयंत्र घरामध्ये ठेवल्याने माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये अखंड निवास करत असते, कारण माता लक्ष्मी ही चंचल आहे, ती एका ठिकाणी कधीही टिकून राहत नाही। पण जर आपल्या घरामध्ये श्रीयंत्र असेल तिथे माता लक्ष्मी स्थायी स्वरूपात अखंड निवास करून असते। त्यामुळे नवरात्रीच्या आधी आपल्याला श्रीयंत्र आणून ठेवायचं आहे आणि घटस्थापनेच्या पहिल्याच दिवशी आपल्या देवघरामध्ये या श्रीयंत्राची आपल्याला स्थापना करायची आहे। आता श्रीयंत्राची स्थापना केल्यानंतर आपल्याला त्यावरती कमळगट्ट्याची 108 मण्यांची माळ त्या श्रीयंत्रावरती आपल्याला ठेवण्यासाठी लागणार आहे। तर अशी कमळगट्ट्याची माळ आता आपल्याला स्वामींच्या केंद्रामध्ये किंवा जिथे पूजाचं साहित्य मिळतं तिथे आपल्याला ती कमळगट्ट्यांची माळ मिळून जाईल। तर आपण आता रोज 108 किंवा एकही फूल, आता प्रत्येक जण आता कोणी वाहतही असेल पण आपल्याला वाहणं शक्य नाही, तर माता लक्ष्मीला कमळाचं फूल आणि गुलाबाचं फूल हे अतिप्रिय फूल मानलं जातं। त्यासाठी आपण कमळाचं फूल तर वाहू शकत नाही, म्हणून आपण ही कमळाच्या बियांची माळ, हे कमळाचं बी जे असतं त्यापासून बनवलेली ही माळ 108 मण्यांची माळ आपण श्रीयंत्रावरती ठेवत असतो, म्हणजे अर्पण करत असतो। तर अशा प्रकारे तुम्हाला या वस्तू आणायच्या आहे। ज्यांच्याकडे दक्षिणावरती शंख नसेल त्यांनी शंख आणायचा आहे किंवा स्वामींच्या केंद्रामध्ये जो भेटतो तोही आणला तरीही चालेल। यापैकी तुम्हाला तुमच्या घरामध्ये जी वस्तू नसेल ती आवर्जून आणावी आणि आपल्या घरामध्ये आणायची आहे। तर अगदी अशा छोट्या छोट्या वस्तू आपण आणायच्या आहे। ज्यांच्याकडे दुर्गा सप्तशतीच्या पाठाचं पुस्तक नसेल त्यांनीही आवर्जून आणावं आणि किमान ज्यांना शक्य तसे तर नवरात्रामध्ये 14 पाठ करावे, परंतु ज्यांना शक्य नाही त्यांनी किमान 9, 5, 7 असे तरी करण्याचा आवर्जून प्रयत्न करा, कारण नवरात्रातली आई भगवतीची सेवा ही अत्यंत महत्त्वाची आणि खूप फलदायी ठरत असते। त्यासाठी
नाही शक्य झालं किमान एक पाठ करण्याचा तरी आवर्जून प्रयत्न करा, कारण 14 पाठ जर आपण केले तर नवचंडी यागाचं आपल्याला पुण्यफळ मिळत असतं। त्यासाठी आपल्याला 14 पाठ हे नवरात्रामध्ये दुर्गा सप्तशतीचे करायचे असतात। तर झालेली सेवा आई भगवतीच्या चरणी रुजू करते। आजचा व्हिडिओ इथेच थांबवते। परत भेटूया नवीन माहितीसोबत, नवीन व्हिडिओसोबत। तोपर्यंत सर्व माझ्या यूट्यूब परिवाराला श्री स्वामी समर्थ।